श्लोक 22. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मय्येव विहितान् हितान्. अर्थ, तो त्या श्रद्धेने युक्त असून त्या देवतेची आराधना करू लागतो आणि त्यामुळेच परमेश्वरानेच दिलेल्या त्या कामभोगांना प्राप्तसुद्धा करतो, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: एखाद्या विशिष्ट इच्छेला मनात धरून एका विशिष्ट देवतेची आराधना मोठ्या श्रद्धेने केली तर त्या भक्ताला आपली इच्छा पूर्ण होण्याचा लाभ मिळतो. मात्र ही इच्छा पूर्ण करण्याचे कार्य परमेश्वरच त्या देवतेचे मार्फत करीत असतो, किंवा ती इच्छा पूर्ण न करता दुसरा काहीतरी भोग देण्याचे कार्यसुद्धा तो परमेश्वरच करतो. विशिष्ट रूपातील या सर्व देवदेवतांच्या देवदेवता परमेश्वराचे शक्तीवर अवलंबून असतात, त्यामुळे त्या गौण आहेत. जसे ग्रह परप्रकाशित आहेत, ते सर्व सूर्याचे प्रकाशावर अवलंबून असतात. त्याच्या या माध्यमातून या जगातील सर्व गोष्टी म्हणजेच परब्रह्म करीत असते. म्हणूनच या देवदेवतांचे कार्य परमेश्वरामुळेच घडत असते, असे भगवंत इथे सांगत आहेत. कारण तोच तर या जगाचा स्वामी आहे. त्याची सत्ता किती अगाध आहे याचे वर्णन ज्ञानदेवांनी 9व्या अध्यायात पुढील ओव्यात केलेले आहे, आणि ते मी तुम्हाला सर्व वाचून दाखवत आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा माझी. म्या बोलाविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. मियाची नियमिला साता, आणि काळू ग्रास तसे भूता. थोडक्यात असं आहे की आकाश, वायू, पर्वत, अग्नी, सूर्य, समुद्र हे सर्व काही केवळ परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणेच आपापली कामे नियमितपणे करीत असतात. असा हा समर्थ असलेला जगाचा मालक तो एक परमात्माच आहे. राजसत्तेने नेमलेल्या विविध अधिकाऱ्यांची सत्ता जशी मर्यादित असते, तसेच या विविध देवतांची सत्तासुद्धा मर्यादित आहे. मात्र भगवंताची सत्ता आणि अधिकार अगदी असीम आहेत. शिवाय त्याचा विशेष असा आहे की तो कोणावर शासन करीत नाही, कोणाला आपला दाससुद्धा करीत नाही. त्याचा कोणी शिष्य नाही, मात्र तो सर्वांचा मित्र आहे. त्याचे जवळ जे जातील त्यांना तो आपल्याप्रमाणे करतो. जसे निषादराज सिद्ध भक्त होता, किंवा विभीषण साधक, तर सुग्रीव हा विषयी होता. परंतु भगवान श्रीरामचंद्राने तिघांनाही आपला मित्रच मानले. अशी विशेषता इतर कोणत्याच देवतेमध्ये नाही. म्हणून वेदांनी याचे वर्णन करताना त्याला जीवाचा सखा असे म्हटले आहे. म्हणजे परमेश्वर हा आपल्या सर्वांच्या जीवाचा सखा आहे, असे वेद आपल्याला सांगतात. आणि म्हणून गीतेत सुद्धा भगवंताने अर्जुनाला आपला सखा म्हटलेला आहे, आणि ते म्हणतात भक्तोसी मे सखा चेती. येथे अर्जुन स्वतःला जरी भक्त समजत असला तरी भगवान श्रीकृष्ण मात्र त्याला सखाच म्हणत आहेत. असे हा सर्व भक्त आणि भगवंत यांच्यातील जो काही सख्य आहे ते इथे सांगितलेलं आहे. आणि इथे आपण थांबूया.